श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला माहीतच आहे की श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. तर त्याचा विधी कसा करायचा, पूजाविधी काय आहे, कुठेही न जाता घरच्या घरी कुठल्या सेवा करायच्या, कशी पूजाची मांडणी करायची, त्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. नागपंचमी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो साप किंवा नागदेवतांची पूजा आपण करतो. श्रावण महिन्याच्या तेजस्वी अर्ध्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. तर ह्या वर्षी शुक्रवार म्हणजे 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी ही साजरी केली जाईल. तर पूजा मुहूर्त काय आहे ह्या दिवशी, तर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी रात्री 12:36 सुरू होईल व 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3:14 रात्री समाप्त होईल. नागपंचमीला आपण नागदेवतांची पूजा करतो. तर ते कोणत्या नागदेवता आहेत, तर त्यांची नावे अनंत, वासुकी, शेष, पद्म, कंबल, शंखपाल, कालिया, तक्षक यांचे ध्यान व पूजा केली जाते. तर ह्याची पूजा केल्याने आपल्याला सर्पदोष असेल तर तोही नाहीसा होतो, सर्पदंशाची भीती आपली निघून जाते. तसेच शेतकरी बांधवही ह्या दिवशी नागदेवतेची पूजा करतात, कारण आपण रात्री अपरात्री शेतात जातो तर सापांची, नागांची भीती असते, म्हणूनही पूजा केली जाते. तसेच आपल्या शेताचे संरक्षणही ते करत असतात, म्हणून त्यांची ह्या दिवशी शेतकरी बांधवही मनोभावे पूजा करत असतात. तर ह्याची पूजा मांडणी अगदी आपल्याला सोप्या व साध्या पद्धतीने आपल्याला करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये नागनरसोबाचा पेपर म्हणजे फोटो भेटतो. जर तुमच्याकडे असेल, अवेलेबल असेल तर घ्या, नाही तर तुम्ही चंदनाने किंवा कुंकवाने नागाची प्रतिमा एका पेपरवर काढून त्याचीही पूजा करू शकता. तर आपल्याला ती प्रतिमा काढून घ्यायची आहे. दुसरं म्हणजे एक पाट घ्यायचा आहे, पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावर जर तुम्ही प्रतिमा काढली तर ती चिटकवा, किंवा तुम्ही तांदळाने नाग व 2 नाग व त्याच्या पिल्लांचं आकृती तयार करायची आहे. नंतर आपल्याला त्या पाटावर गणपतीची मूर्ती असेल तर ती घ्या, किंवा सुपारी घेऊन त्याचा जलाभिषेक करा व त्याची विधिवत पूजा करा. नंतर आपण जी आकृती काढली आहे सापांची किंवा नागोबाची, तर त्याच्यावर तुम्ही हळदी, कुंकू, फूल, दीप अर्पण करा व नैवेद्याला तुम्ही लाह्या, फुटाण्याचं नैवेद्य ठेवू शकता, दूध ठेवा. तसेच भगवान गणेशांना तुम्ही खोबरं आणि गुळाचं नैवेद्य दाखवा व फूल, दीप, धूप अर्पण करून अशी पूजा करायची. तर मग ह्या दिवशी कोणता असा मंत्र म्हणायचा आहे तो आपण जाणून घेऊया. तो मंत्र असा आहे की अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभन च कंबलम, शंखापालन, धृतराष्ट्र, तक्षक, कालियाम तथ एतानि नव नमामि नागनांच महात्मनम तस्य विष भयाम नास्ते सर्वत्र विजयी. व दुसरा मंत्र आहे नाग गायत्री मंत्र. ओम नवकुल्लय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. असे हे 2 मंत्र आहेत. तर मी त्याची ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही ते पाहून 11 वेळेस तुम्ही कुठलाही एक मंत्र दोन्हीपैकी म्हणू शकता, किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर दोन्ही मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता. तसेच ह्या दिवशी बऱ्याच ठिकाणी अन्न शिजवलं जात नाही किंवा चिरलं जात नाही. जशी तुमच्या गावाकडे प्रथा असेल, तुमच्या घरात जी प्रथा पाळत असेल तर तुम्ही तसं करा. तर आम्ही तर काय घरी पूजानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे करतो, तर तसंही तुमच्याकडे असेल तर तुम्ही जी पण प्रथा आहे ती तुम्ही तुमच्या याने पाळू शकता. तर अशी ही छोटीशी माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. ही छोटीशी माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते व व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.